डॉक्टरांच्या अनुपस्थितीत प्रसूती दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली असून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश डीएमने दिले आहेत। रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नवजात बालकाची कबर खोदण्यात आली। यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। कुटुंबियांच्या माहितीनुसार प्रशासनाने मुलाचा मृतदेह जिथे पुरला होता त्या घराजवळ खोदकाम करून मृतदेह मिळवला। प्रत्यक्षात ही संवेदनशील बाब उघडकीस येताच प्रशासनाने काम सुरू केले आहे। हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचं आहे। या प्रकरणी मृत नवजात अर्भकाच्या मावशीने पोलिसांत फिर्याद दिली आहे। त्यांनी सांगितले की संग्रामगड पोलीस स्टेशन हद्दीतील कोदरी गावात राहणारी पिंकी हिची प्रसूती 28 एप्रिल रोजी कुंडा येथील तिलोरी बिहार रोडवर असलेल्या अवैध नर्सिंग होममध्ये झाली होती। त्यावेळी तिथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता। नर्सिंग होममध्ये उपस्थित NM वारंवार डॉक्टर येत असल्याचे सांत्वन करत होते। असं असताना कुटुंबियांनी डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती करत असताना डॉक्टरांशिवाय प्रसूती झाली। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिथे उपस्थित ANMने डॉक्टर असल्याची माहिती दिली होती आणि रुग्णाला तात्काळ आराम मिळेल असं सांगितलं होतं। नंतर आई आणि बाळाची प्रकृती बिघडल्याने त्यांना तिथे ठेवण्यास नकार देण्यात आला। त्यांनी नर्सिंग होम सोडण्यास सांगण्यात आलं। यावर महिलेच्या बहिणीने पोलिसांना तक्रार दिली असून 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवजात बालकाच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाच्या पथकाने नर्सिंग होमला कुलूप लावलं। या प्रकरणाची माहिती DM पर्यंत पोहोचल्यावर त्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर पोलीस सक्रिय झाले। या घटनेचा तपास पुढे नेत पोलिसांनी नवजात मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची परवानगी DMकडे मागितली। जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुंदा SDM यांच्या देखरेखीखाली मृतदेह खोदून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले।